लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4. आता 3च झाल्या लक्षवेधी, माफ करा ना. अध्यक्ष नाही, महोदय, 3च झाल्या ना, कसं केल्याप्रमाणे. करायचं? वेळ किती आहे बघा, वेळ किती आहे बघा, वेळ किती आहे बघा. कसं करायचं? पुढच्या लक्षवेधीसाठी अध्यक्ष बसले आहेत. महोदय, माफ करा. मांजरा प्रकल्पामधून नॉन इरिगेशन वापरण्यासाठी 60.75 दलघेमी पाणी हे आरक्षित ठेवलेलं आहे व पाण्याचं जे पिण्याचं पाणी आहे हे लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब या सगळ्या ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर आणि इंडस्ट्रियल पर्पजसाठी हे पाणी मांजरा धरणामध्ये आरक्षित आहे. मात्र सध्या प्रकल्पाच्या या ठिकाणी 100 दलघेमी पाणी हे एवढं स्ट्रक्चरल डेफिसिट मांजरामध्ये आहे. त्यामुळे जे उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण निर्माण झालेला आहे व ह्या प्रकल्पामुळे ओरिजिनल इरिगेशन पोटेन्शियल आहे ही क्षमता मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे. अध्यक्ष महोदय, प्रकल्पाचे जे डेझिग्नेटेड इरिगेशन एरिया हा 11,000 हेक्टर आहे, परंतु प्रत्यक्षात सरकारी सरासरी फक्त केवळ 3,000 ते 3,500 हेक्टर हे कनाल सिस्टीमने इरिगेशन एवढं लोकांना मिळतं. म्हणजे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने सिंचनाचं पाणी मिळतच नाही. तर मला शासनाला सांगायचं आहे की शासन निर्णय हा 14 ऑक्टोबर 2021ला जेव्हा झाला त्यानुसार गोदावरी खोऱ्यामधून 19 TMC पाणी हे डायव्हर्जन करून हे आपण दिलेलं आहे, यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यापैकी जर 2 ते 3 TMC पाणी हे आमच्या मांजरा धरणामध्ये या प्रकल्पातून वळवण्यात आलं इंट्रा बेसिन एक्सपोर्टच्या माध्यमातून, तर आमच्या मांजराला नक्कीच पाणी मिळेल. हे का म्हणते अध्यक्ष महोदय, कारण केज आणि अंबाजोगाई शहर ह्याला पिण्याच्या पाण्याचा अत्यंत कमतरता आहे. तिकडे पाण्याची पुरवठ्याची योजना आणली तरी पण पिण्याचं पाणी जर मांजरा धरणात नसेल, आता आपल्या माननीय मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात लिहिलं आहे की मांजरा धरण हे गेल्या 20 वर्षामध्ये फक्त 11 वेळा भरलेलं आहे. तर कमी पाणी असल्यामुळे ह्या दोन्ही मोठ्या एरियाजला इरिगेशन ड्रिंकिंग वॉटरला पाणी कमी मिळते. तर मला मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की आपण ह्या 2-3 TMC पाणी आमच्या मांजरा धरणामध्ये तुम्ही वळवणार का, ज्याच्याने आम्हाला पाणी मिळेल. आणि एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की बुट्टेनाथ साठवण तलाव ह्याच्यासाठी आपले माननीय जे CM साहेब आहेत त्यांनी स्पेशल लेटर दिलं आहे की कसंही करून बुट्टेनाथ साठवण तलावमध्ये आपण पाण्यासाठी नियोजन म्हणजे शासनाने करावं. तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या जे पाणी जे येत आहे त्याच्यातून थोडं पाणी वळवून आपल्याला बुट्टेनाथ साठवण तलावमध्ये सुद्धा जर मंत्री महोदयांनी हे सुद्धा एक इथे सांगितलं तर खरंच खूप चांगलं होईल. अध्यक्ष महोदय, अजून एक होता स्पेसिफिक हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा आहे, त्याच्यातही स्पेसिफिक मीटिंग मंत्री महोदयांनी जर लावली की हा अख्ख्या बुट्टेनाथचा असेल, मांजरा प्रकल्पाचा असेल, अख्ख्या म्हणजे आमच्या आजूबाजूच्या सगळ्या एरियामध्ये ह्याच्यामध्ये येतं, तर ह्याच्यासाठी जर वेगळा त्यांनी एक मीटिंग लावली तर खूप चांगलं होईल. आणि शेवटचा मुद्दा की माझ्या केज मतदारसंघात जे ऊसतोड मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावाचे गाव ऊसतोडीसाठी बाहेर जातात, म्हणून आजच्या केज मतदारसंघातील जे जवळपास 20 ठिकाणी साठवण तलाव हे आहे, हे जर आपल्याला या ह्याच्यातून करून दिलं तर खरंच आमच्या मतदारसंघाला न्याय मंत्री मिळेल. महोदय, धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक वर्षाच्या या भागातील शेतकऱ्यांना मांजर प्रकल्पातून जे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. 29,000 हेक्टरचं क्षेत्र या मांजर प्रकल्पाचं आहे आणि आता सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे हे नेहमी तुटीचं राहिलेलं आहे धरण. पाणी त्याच्यामध्ये पावसाच्या अवलंबित असं किंवा पावसाचं दुर्भिक्ष असल्यामुळे वाटतं धरण बांधल्यापासून वाटतं 30-40 अर्ध्या वेळातच भरलं आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ते गोदावरी खोऱ्यातलं जे 16 TMC पाणी जे अनुज्ञ आहे असं ते सांगतायत. मी उत्तरात सांगितलं की ते त्याच्यामध्ये प्रत्यक्ष 14 TMC पाणी मिळणार आहे आणि ते सुद्धा कमिटेड वॉटर आहे लेंडी वगैरे काही प्रकल्पासाठी. आणि म्हणून मांजरा खोरा आणि गोदावरी खोरा जे 2 स्वतंत्र खोरे आहेत, तथापि शेवटी पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपण पुरे स्ट्रक्चर्स उभे केलेले आहेत, शासनाने एवढं खर्च केलेला आहे, धरणं बांधलेली आहेत. त्यामुळे केवळ या खोऱ्या आणि ह्या अशा प्रकारची चर्चा होण्यापेक्षा दुष्काळी भागातल्या लोकांना आणि ज्या ठिकाणी आपण धरणं बांधलेली त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे, शासनाची भूमिका आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आपण आता जे समुद्राकडे वाहून जाणारं जे पाणी आहे ते आपण आता गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्यासाठी साधारण 55 TMC पाणी आणण्याचा प्रकल्प आपण हातात घेतलेला आहे. अन्य प्रकल्पही 2-3 त्याच्याबरोबर आपण आता अध्यक्ष महोदय आपण घेतोय. त्यामुळे ही गोदावरी खोऱ्यातली तूट भरून काढण्यासाठी हे अतिरिक्त पाणी आता देशामध्ये उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर जायकवाडीच्याही मधून पाणी जे माजलगावाला जातं आहे त्यातूनही काही सुधारणा करून आपण
पाण्याची गळती थांबवून अतिरिक्त पाणी आपल्याला माजलगावमध्ये देता येईल का, अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय सर्वेक्षण कार्यवाही आपण करतोय. आता प्रश्न ह्या मांजरा खोऱ्यामध्ये पाणी देण्याचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सध्याच्या पाणी वाटपामध्ये पाणी उपलब्ध होताना दिसत नाही. तथापि एक 2-3 पर्याय मी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये शोधतोय की ज्यामध्ये एक हाय लेवल बॅरेज आहे, त्यातून पाणी उचलून आपल्याला साधारण 90 किलोमीटरची पाईपलाईन करावं लागेल. त्यातून मग हे बोटी, काय त्याचं नाव, बोटीनाथ तलावामध्ये त्याचा अंतर्गत काही समावेश करून त्याला पाणी देता येईल का. परंतु थेट मांजरा खोऱ्यामध्ये पाणी जर आणू शकलो उपसा सिंचन योजनेतून, तर तो एक आपल्याला अध्यक्ष महोदय प्रस्ताव आपल्या त्या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार करता येईल. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, जो आता निम्म तेरणा प्रकल्पाला जे आता मंजुरी मिळाली, काम झाले, 60 TMC पाणी त्यामध्ये आलेलं आहे. तथापि या फ्लड डायव्हर्शनचं जे पाणी अतिरिक्त मिळणार आहे आपल्याला, आता हे सगळे प्रस्तावित योजना आहेत असं अध्यक्ष महोदय. पण ते जर पाणी आलं तर मला वाटतं मांजरा धरणाचं बहुतांशी काम त्यातून आपल्याला भरण्याचं काम करता येईल. आणि म्हणून काही तातडीच्या उपाययोजना आहेत आणि काही दीर्घकालीन उपाययोजना आहेत अध्यक्ष महोदय, त्या आपल्याला कराव्या लागतील. आणि सन्मान्य सदस्यांनी मागणी केली आहे की त्यांच्या भागामध्ये ज्या जुने पाझर तलाव तयार झालेले आहेत किंवा अन्य, तर त्या पद्धतीने आता आज माझ्याकडे ती माहिती नाही ती कशी भरता येतील. परंतु मांजरा खोऱ्यामध्ये धरणामध्ये पाणी आणून किमान पिण्याची पाणी तरी आंबेजोगाई असेल, केज असेल, या शहरांची आपल्याला गरज भागवता येईल अध्यक्ष महोदय. या दृष्टीने निश्चितपणे एक सकारात्मक विचार आपण करू. शेवटची मागणी त्यांनी जी केलेली आहे की याच्यामध्ये शासनानं या संदर्भात पूर्ण या योजना पूर्णत्वाला जाण्याकरता जे नियोजन करण्यासाठी जी बैठक घ्यायची अध्यक्ष महोदय ती घेतली जाईल.